वैचारिकता ही जी आहे, पहिल्यांदा आईच्या पोटातला गर्भ जन्म म्हणजे अर्जुन विषाद योग आहे. त्याच्यानंतरचा दुसरा धडा किंवा दुसरा भाग हा त्या मुलाचं आईच्या गर्भात असणं, हा सांख्य योग आहे. तर ह्या दोन योगांच्या अनुषंगाने कर्म संन्यास योग हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. जेव्हा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की तू मला हे जे कर्म सांगत आहेस, मी पहिल्यापासनं हे केशवा तुला हे सांगतोय की मला युद्ध करायची गरजच नाहीये, कर्म करायची गरजच नाहीये, कारण मला कर्मफल चा मी अपेक्षितच नाही. यांचे कोणाचीही तळतळाट मला घ्यायचे नाहीयेत आणि ह्यांना मारून त्यातनं निष्पन्न काय होणार आहे, तर एका राज्याचे आम्ही राजपुत्र होणार आहोत. हा अर्जुनाचा त्यावेळचा असलेला दृष्टिकोन. भगवंताचा ह्यावेळी असलेला दृष्टिकोन असा की धर्मस्थापनेसाठी या सर्व गोष्टींचा नाश होणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या प्रत्येकातलं म्हणजे भीष्माचार्य जर झालं तर भीष्माचार्यांमध्ये जेवढे गुण होते, अवगुण तसं म्हणलं तर काहीच नव्हते. पण फक्त कौरव सेनेला दिलेला पाठिंबा हा एकच. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घराण्यातल्या एका स्त्रीचा अपमान होत असताना राखलेलं मौन व्रत, या दोन गोष्टींची शिक्षा म्हणजे त्याचं एक वर्गीकरण करायचं झालं तर हे अधर्मात मोडतं. म्हणून भीष्माचार्यांचा वध होणं गरजेचं होतं. तसंच द्रोणाचार्य हे गुरुतुल्य असून गुरुच होते. शस्त्रविद्ये प्रवीण असलेले द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे ज्या पद्धतीने शिक्षण केलं त्यामध्ये त्यांनी गुरुला वास्तविक माहिती असायला पाहिजे की उत्तम काय आणि वाईट काय. इथं चांगलं आणि वाईट काय म्हटलेलं नाही, तर उत्तम काय आणि वाईट काय. उत्तम हा गुण असतो आणि चांगली ही वर्तणूक असते. म्हणजे गुण जे होते कौरवांचे, त्या कौरवांच्या गुणांकडं जरी त्यांनी कानडोळा केला तरी तो स्वार्थासाठी केला. कारण त्यांना घ्यायचा होता तो बदला. आपला स्वतःचा एका गायीसाठी आणि थोड्याशा राज्यासाठी झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी हे सगळं रचलेलं, ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी या सर्व विधात्याच्या अनुषंगाने अधर्मामध्ये मोडतात. कृपाचार्य जसं आपण म्हणतो की आपला गुरु एखादा एक लहानपणी गोष्ट आपण वाचलेली असते की मनुष्य जेव्हा बुद्धी गहाण ठेवतो तेव्हा त्याला कळत नाही की आपण काय करतो. आणि प्रत्येकाने लहानपणी एक गोष्ट वाचलेली की एका दरीपाशी एक बकऱ्यांचा कळप जातो आणि बाकीच्या बकऱ्या फक्त त्या पुढची जी बकरी असते त्याच्या पाठीमागं चालायचं काम करतात. आता सुद्धा आपण रस्त्याने गेलं तर हे आपल्याला पाहायला मिळतं. ती पुढची जी बकरी असते, नायक बकरी असते, ती दरीमध्ये उडी मारते आणि तिने मारल्याबरोबर बाकीच्या बकऱ्या विचार करत नाहीत, त्याही उडी मारतात आणि स्वतःचा जीव गमवतात. तसं कृपाचार्यांचं झालं. नाही तर कृपाचार्यांचं जर आपण महाभारताचा अभ्यास केलात तर कृप आणि कृपी हे दोघं जण भाऊ बहीण होते. तर त्यांचा कुठं वास्तविक दोष हा नव्हताच, पण अनुमोदन हे खूप महत्वाचं असतं. मग अधर्मासाठी एखादी गोष्ट जर आपल्या सर्वसामान्य जीवनात एखादा आपला बाजूचा चुकीचा करत असेल आणि जर तुम्ही त्याला अनुमोदन देत असाल, तुम्ही म्हणाल मी तटस्थ राहतो, मी तर बोलतच नाही, तो त्याचं काही करेल, तर त्याला अनुमोदन म्हणतात. ते तटस्थ भूमिका नाही होत. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा